जालना से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। धनगर समाज के नेता दीपक बोहार्डी की 4 पहिया गाड़ी आधी रात को तोड़े जाने का मामला सामने आया है। दीपक बोहार्डी ने आरोप लगाया है कि यह कृत्य भाजपा नेता और पूर्व केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहेब पाटिल दानवे के कार्यकर्ताओं ने किया है। बताया जा रहा है कि उन्हें पिछले कई दिनों से सोशल मीडिया के जरिए धमकियां भी मिल रही थी। जालना जिले के दरेगांव में धनगर समाज के नेता दीपक बोहार्डी की कार को निशाना बनाते हुए अज्ञात लोगों ने आधी रात के समय गाड़ी तोड़ दी। दीपक बोहार्डी के अनुसार गाड़ी पार्किंग में खड़ी थी और उसी दौरान इस घटना को अंजाम दिया गया। बोहार्डी ने आरोप लगाया है कि गाड़ी तोड़ने के पीछे भाजपा नेता राव साहेब पाटिल दानवे के कार्यकर्ताओं का हाथ है। उनका कहना है कि पिछले 2 से 3 दिनों से एक कार्यकर्ता सोशल मीडिया पर उन्हें धमकियां भी दे रहा था। घटना के बाद दीपक बोहार्डी ने दानवे पर गंभीर आरोप लगाते हुए सवाल उठाया है कि अब पुलिस इस मामले में क्या कार्रवाई करेगी, ये देखने लायक होगा। येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईत एक धनगर समाजाचं आमचं मोठं आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनाच्या तयारीसाठी नियोजनासाठी तिथल्या बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो। रात्री परत आलो 2 वाजता या ठिकाणी घरासमोर गाडी उभी केली आणि आज शेजारी दरेगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये समाज बांधवांनी माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्या कार्यक्रमाला जायचं म्हणून सकाळी उठलो आणि पाहिलं तर ही गाडी फोडलेली होती। त्याच दरेगावमधला एक अंधभक्त माथे फिरू ज्यानं गेल्या 8 दिवसापासून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना बोलून सांगत होता की दीपक बोराडेची मी गाडी फोडणार एक दिवस, तर त्याने हा पराक्रम केला। आम्हाला खरं म्हणजे अपेक्षित होतं की तो गावात गेल्यानंतर गाडी फोडतो का काय पाहूयात, परंतु सगळ्या समाजाचे दरेगावमधले आमचे बांधव तिथं होते। आमचे बाळूभाऊ तिरमुखे म्हणून आहेत, तिरुखे हे पण तिथले होते। यांनी सांगितलं की दीपक भाऊ आपल्या गावात पाहुणे येतात, तुला यायचं तिथं ये, नाही तर येऊ नको, पण तू गोंधळ करू नको। आणि मग त्यानं रात्री येऊन हा पराक्रम केलेला आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। हा कृष्णा गायके नावाचा कार्यकर्ता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरेत हिरो होण्यासाठी यानं हा नालायकपणा केलेला आहे। पोलीसवाले आता येऊन गेलेत, आम्ही कार्यक्रम असल्यामुळे उशीर झाला, त्याचा रिपोर्ट देऊ, पोलीस तपास करून काय कारवाई करतात ते पाहू आता। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जालना।